सध्या आसगाव दशक्रोशीत मायनिंग प्रकल्प प्रकरण तापले असतानाच वेंगुर्ले तालुक्यातील आसोली नैचाड परिसरात आज सकाळी 10:30च्या सुमारास एका पथकाने गावात परीक्षणाबाबत कल्पना न देताच तसेच स्थानिकांना अंधारात ठेवून नैचाड परिसरात 3 ते 4 ठिकाणी मायनिंग सदृश्य मातीचे परीक्षण केल्याने एकच खळबळ उडाली आहे। येथील ग्रामस्थ अविनाश महादेव पाटील यांच्या घराशेजारी त्यांच्या जागेत हे माती परीक्षण करण्यात येत होते। सदरील आसाम येथील कंपनीचे हे पथक श्री पाटील यांच्या घराशेजारील जमिनीकडे जाऊन खोदकाम करत असल्याचे आवाजाने श्री पाटील यांनी तेथे जात याविषयी विचारणा केली। मात्र तेथील पथकाने त्यांना पाणी परीक्षण करतो असे सांगितले। मात्र पाटील यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी लागलीच तेथील ग्रामस्थांना तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी यांना याची माहिती दिली। यावेळी या सर्वांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित परीक्षण करणाऱ्या पथकाला धारेवर धरले। यावेळी पहिल्यांदा त्यांनी धातुरमातुर उत्तरे दिली, मात्र ग्रामस्थांचा रोष पाहता ते निरुत्तर झाले। या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलीस दाखल झाले। या पथकाला ताब्यात घेत तसेच त्यांच्याकडील साहित्य जप्त करून त्यांना वेंगुर्ले पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। सदरील घटनेचे वेंगुर्ले पोलीस चौकशी करत असून या घडलेल्या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून आपल्या गावात विनाशकारी मायनिंग प्रकल्प नकोच अशी भावना यावेळी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली। संबंधित कंपनीच्या पथकाला ग्रामस्थांनी धारेवर धरले तेव्हा त्यांनी तेथील एका जवळच्या गावातील व्यक्तीने आपल्याला परीक्षणासाठी जागा सांगितल्याचे सांगितले। मात्र गावातील ग्रामस्थांना अंधारात ठेवून गावाबाहेरील व्यक्ती त्यांना काम करायला सांगते की काय, यांचे गौड बंगाल काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। मदन मुरकर, कोकण लॅब ब्रेकिंग, आसोली। माझं नाव अविनाश महादेव पाटील, राहणार नैचाडवाडी, आसोली गाव आमचा। इथे जे आले इकडनं आसाममधून काय कुठून तरी ते का सर्वे करण्यासाठी किंवा हे मायनिंगसाठी, ते न विचारता इथे येऊन त्यांच्यानी खड्डा वगैरे खणून सुरुवात केली बेजबरी। म्हणजे मला काही न माहिती, काही त्यांच्यानी काहीच म्हणजे म्हणजे सांगण्याचा काही उद्देशच नाही ठेवून डायरेक्ट आले माझ्या याच्यात येऊन त्यांच्यानी खड्डा खतला, एवढं सांगत होतो। काय खंत कळलं की जेव्हा त्यांच्यानी खाली परत येऊन त्यांची हत्तरे वगैरे खाली होती, गाडीत होती, ती गपचूप येऊन त्यांच्यानी नेली। आणि जेव्हा ते खणत होते तेव्हा मी परत वर आलो, तेव्हा बघतो तर इथे खड्डा मारलेला ना, कोणत्या इथे आमच्या ग्रामपंचायतमध्ये नोंद केली त्यांनी ना, कुठे आपल्या पंचायत समिती आहे तिथे पण हे नोंद केली नव्हती त्यांनी, किंवा कुठच्या आमच्या इथल्या प्रतिनिधीला घेऊन कुठे तरी सांगायचं बुवा हे असं असं आम्ही करतोय, किंवा कुठून तरी आलो असं, ते काय नाही, डायरेक्ट आले। 7-8 जण नव्हते, आले आणि इथून हे स्वतः डायरेक्टच चालू केले इथे काम। खड्डा मारले नाहीये, अजून 3 ठिकाणी खड्डे मारलेले असतात। पहिल्यांदा मी फोन केला तो म्हणजे आमचे संकेत धुरी, पंचायत समिती सदस्य यांना बोलवलं, ते ताबडतोब इथे मात्र आले। त्याच्यानंतर फकीर बाबा, हे आमचे गौरेश नाईचेआडकर, गौतम नाईचेआडकर, बाकीचे इथले बरेचसे इथे मंडळी जमा झाले आणि त्याच्यानंतर इथे त्यांना रोखलं गेलं इथे। त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मग ते संजय गावडे वगैरे सगळे आले इथे, आणि नंतर त्याचे जिल्हा परिषद समितीचे संजय गावडे ते आले। त्याच्यानंतर बरेच मान्यवरती आले आणि त्यांच्यानी इथे सरपंच आले, पोलीस पाटील सगळे झाले, आणि नंतर त्यांच्यानी विचारलं हे असं कसं काय आहे ते, तरी ते खोटं सांगायला लागले। मग ते आम्ही पाण्याची पातळी ते बघतोय, हे बघतो, हे सगळं खोटं। डायरेक्ट त्यांच्यानी इथे येऊन खड्डा माझ्या याच्यात खड्डा मारलेला आहे, त्यांच्यानी काम हे केलेलं आहे डायरेक्ट जाणीव न देता। तिथे त्यांनी काय बोलले, पुढील जी कारवाई होईल ते आपण करू असे बोलले। कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला। कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।